केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी जनतेला दिवाळीची महत्त्वपूर्ण भेट दिली। कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ सुरेश प्रभू आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत कोलाड येथे झाला। पहिल्या टप्प्यात कोलाड ते वीर पर्यंतचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी 295 कोटी रुपये खर्च येणार असून हे काम 3 वर्षात पूर्ण केले जाणार आहे। राज्यात रेल्वेच्या विकासासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून राज्यभरात रेल्वेचे जाळे विणण्यात येणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून हे काम होणार असून त्यामुळे आगामी काळात राज्यात 70 ते 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असं प्रभूंनी यावेळी सांगितलं। राजा कोकण रेल्वेचं बंदर कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वे 15 पर्यंत पोहोचू देखील चालणार नाही, कारण अनेक 15 मधून येणारा माल निर्यात किंवा आयात होणारा हा कदाचित देशाच्या इतर भागातून देखील आलेला असेल आणि तो यायला पाहिजे, तरच कोकण रेल्वेला फायदा होईल। पण तो येण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक किनारपट्टीच्या बंदरांना आपण या ठिकाणी जोडण्याची गरज होती। 2 बंदरांचा ऑलरेडी आपण सुरुवात केली, जयगड आणि दिघी, आणि लवकरच आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड पासून ते अधिष्ठित इतर ठिकाणी देखील बंदर जोडणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।